वळसे यांच्या मंत्रिपदाचा प्रवास हा माझ्यामुळे, पण वळसे हे गद्दार, अशा गद्दारांना सुट्टी नाही. शरद पवार यांचा दिलीप वळसे यांच्यावर निशाणा. शरद पवार यांच्या आरोपांना 18 तारखेच्या सभेतून उत्तर देणार दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया. वळसे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. मुलींनंतर साहेबांनी थेट नातूच पुढे केला. बारामतीमधील प्रचार सभेमध्ये अजित पवार यांची फटकेबाजी. शरद पवार हे मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात, त्यामुळे भावनिक मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा विकास कसा होईल यावर बोलायला हवं. अजित पवार यांचा नातू पुढे केलेल्या टीकेला रोहित पवार यांची प्रतिक्रिया. बाकीच्यांचं वय पाहता मलाच या बारामतीचं सगळं बघायचं आहे. अजित पवार यांचं नाव न घेता शरद पवार यांचा अजित पवार यांच्यावर निशाणा. महाविकास आघाडीचे 170 उमेदवार निवडून येतील आणि सरकार बनेल, ही काळ्या दगडावरची रेष. रोहित पवार यांनी केला व्यक्त विश्वास. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांच्याकडून प्रफुल्ल कुर्ते यांचा प्रचार. शिंदे मुख्यमंत्री नाही तर बेईमान, गुजराती नेत्यांचे चौकीदार, कन्हैया कुमार यांची टीका. महायुतीने विरोधी पक्षनेतेपदाची चर्चा करावी, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा महायुतीला टोला. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केल्यानंतर शूटर शिवकुमार अर्धा तास हॉस्पिटल बाहेर उभा होता. सिद्दीकी यांच्या परिस्थितीचा अहवाल घेण्यासाठी शूटर शिवकुमार लीलावती बाहेर थांबला होता. चौकशीतून धक्कादायक माहिती समोर. पीएमसी बँक घोटाळ्यामध्ये 2 वर्षांनंतर सुनावणी. पंजाब आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक येथील खातेदार गेली 5 वर्षे लढत आहेत. घोटाळ्यामुळे 300हून अधिक वयोवृद्ध खातेदारांचा मृत्यू. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या.